मराठी सिनेसृष्टीचे सुपरस्टार दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत विनयभंगाची घटना घडली आहे। मुंबईतील मीरा रोडमधील चित्रपटगृहात शनिवारी हा प्रकार घडलाय। या प्रकरणी बोरिवलीतील 43 वर्षीय बिझनेसमॅन सुनील जानीला शनिवारी अटक करण्यात आली आहे। काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय। अभिनेत्री प्रिया बेर्डे आपल्या सोबत आहे। तर प्रियाजी, हा प्रकार साधारणतः कधी घडला आणि नक्की काय घडलं त्या ठिकाणी? हा परवा दिवशी घडला प्रकार सगळा संध्याकाळी 5च्या सुमारास। आणि तो मनुष्य दारू प्यायलेला होता आणि त्याने छेडछाड करण्याचा प्रयत्न केला की तुम्ही त्याला मारला आणि पोलिसांच्या हवाली केला त्याला। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या ज्या बायकांच्या बाबतीत असे प्रकार घडतात त्या बायका पुढे येऊन काही करत नाही। आज मी माझ्या नावाचा किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता एवढं मोठं धाडस दाखवलेलं आहे। मी माझ्याकडून सुरुवात केलेली आहे। बायकांनी पण पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी अशा कराव्यात, कारण पोलीस तुम्हाला मदत करतात आहो, पण तुम्ही तिथे पोहोचलाच नाही तर त्या गोष्टी घडत नाही। तर मला असं वाटायचं की त्या एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीपेक्षा सुद्धा त्या वृत्तीला आळा घालणं गरजेचं आहे असं मला वाटतं। खरं, या वृत्तीला आळा घालणं महत्त्वाचं आहे, कारण आपण बघतोय की सार्वजनिक ठिकाणी अनेक अशा मुलींसोबत असे प्रकार घडताना आपण बघतोय। आणि याशिवाय तुमच्यासोबत सुद्धा असं घडलं आणि तो मनुष्य, तो तर बिझनेसमॅन आहे म्हटल्यावरती सुशिक्षित घरातली लोक जर असे प्रकार करायला लागले तर खरंच बायकांसाठी आणि मुलींसाठी बाहेर पडणं हे खूप त्रासाचं ठरणार आहे दिवसेंदिवस। हो हो हो, ठीक आहे, धन्यवाद प्रियाजी, तुम्ही आता आमच्याशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवलीत। आपण बघितलं की आता मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्यासोबत शनिवारी मीरा रोड येथील एका चित्रपटगृहामध्ये एका मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीकडून त्यांचा विनयभंग करण्यात आलाय आणि या संदर्भात लगेचच त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि जो 43 वर्षीय बिझनेसमॅन सुनील जानी जो आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे।